नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विभक्ती या व्याकरणाच्या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण व्याकरण या घटकामध्ये या विभागामध्ये विभक्ती हा व्याकरणाचा भाग अभ्यासत आहोत आणि विभक्ती या व्याकरणाच्या भागाचा हा सेशन क्रमांक 3 आहे। यापूर्वी आपण विभक्ती म्हणजे काय याचा अभ्यास पाहिलेला आहे। विभक्ती हे 8 प्रकारचे असतात। त्याच्यामध्ये सप्तमी, प्रथमा, द्वितीया, तृतीया ह्यांचा अभ्यास आपण विस्तारित रूपाने केलेला आहे। आता पुढील विभक्तींचा आणि त्यांच्या प्रत्ययांचा अभ्यास आपण वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे या भागामध्ये अभ्यासणार आहोत। पुढील विभक्ती आहे चतुर्थी विभक्ती आणि त्याचे प्रत्यय आणि उदाहरण आपण समजून घेऊया। चतुर्थी विभक्ती वाक्यामध्ये कर्ता, कर्म आणि क्रियापद किंवा मग कर्ता, कर्म, कर्म आणि क्रियापद ह्या नुसार वाक्यांची रचना असते। चतुर्थी विभक्ती प्रत्यय एकवचनामध्ये स, ला, ते आणि अनेक वचनामध्ये स, ला, ना, ते असे आहेत। आता आपण उदाहरणांद्वारे समजून घेऊया। मला चहा आवडते। इथे बघा, आता मला हे कर्ता आहे, चहा हे कर्म आहे, आवडते हे क्रियापद आहे आणि मला चहा आवडते याच्यामध्ये एकवचन असल्या कारणाने चतुर्थी विभक्तीचे एकवचन ला हे विभक्ती प्रत्यय लागलेले आहे। पुढील उदाहरण समजून घेऊया। त्याला पैसे दिले। या उदाहरणामध्ये त्याला हे कर्ता आहे, पैसे हे कर्म आहे आणि दिले हे क्रियापद आहे। त्याला पैसे दिले ह्या वाक्यामध्ये त्याला हे सर्वनाम आहे आणि त्याला म्हणजेच हे एकवचन असल्या कारणाने इथे चतुर्थी विभक्तीचे एकवचनचे विभक्ती प्रत्यय ला हे आलेले आहे। पुढील उदाहरण आहे मला आज मळमळते। तर या उदाहरणामध्ये मला हे कर्ता आहे, आज कर्म आहे आणि मळमळते हे क्रियापद आहे। मला एकवचन असल्या कारणाने आणि सर्वनाम असल्या कारणाने इथे चतुर्थी विभक्ती एकवचन ला हा प्रत्यय आलेला आहे। पुढील उदाहरण आहे दादाला राखी बांधली। या वाक्यामध्ये सुद्धा दादा हे कर्ता आहे, राखी हे कर्म आहे आणि बांधली हे क्रियापद आहे आणि त्याचप्रमाणे इथे चतुर्थी विभक्तीचे एकवचन ला हा विभक्ती प्रत्यय लावलेला आहे। पुढील उदाहरण आहे त्याला गोष्ट सांगितले। आता या उदाहरणामध्ये सुद्धा त्याला हे कर्ता आहे, गोष्ट हे कर्म आहे आणि क्रियापद सांगितले आहे। चतुर्थी विभक्तीचे एकवचन असल्या कारणाने ते ला हा प्रत्यय विभक्ती प्रत्यय लावलेला आहे। सर्वनामामध्ये ला हा प्रत्यय आलेला आहे। पुढील उदाहरण आहे कर्णाने इंद्राला कवच कुंडल दिली। याच्यामध्ये बघा, कर्ण हे कर्ता आहे, इंद्राला हे ते कर्म येणार आहे आणि कवच कुंडल हे सुद्धा कर्म येणार आहे। दिले हे क्रियापद येणार, म्हणजेच काय, कर्णाने इंद्राला कवच कुंडल दिले। या वाक्यामध्ये चतुर्थी विभक्ती असल्या कारणाने इथे ने हा विभक्ती प्रत्यय आलेला आहे। पुढील उदाहरण आहे आजीने नातवाला गोष्ट सांगितली। याच्यामध्ये आजीने हे कर्ता आहे, नातवाला कर्म आहे, गोष्ट सुद्धा कर्म आहे आणि सांगितले हे क्रियापद आहे। तर आजी हे चतुर्थी विभक्तीचं एकवचन असल्या कारणाने इथे चतुर्थी विभक्तीचं एकवचन ने हा विभक्ती प्रत्यय आलेला आहे। पुढील विभक्तीचं नाव आहे पंचमी विभक्ती। याचे विभक्ती प्रत्यय आहेत हून, एकवचनामध्ये हून, अनेक वचनामध्ये पण हून, एकवचनमध्ये ऊन आणि अनेक वचनमध्ये पण ऊन असे विभक्ती प्रत्यय लावले जातात। आपण उदाहरणांद्वारे समजून घेऊया। पहिलं उदाहरण आहे मुख्यमंत्री मुंबईहून निघाले। आता ह्या वाक्यामध्ये मुख्यमंत्री हे
कर्ता आहे, मुंबईहून हे कर्म आहे आणि निघाले हे क्रियापद आहे. आता बघा, मुंबई हे पंचमी विभक्तीचं एकवचन असल्याकारणाने इथे हून हे विभक्ती प्रत्यय आलेलं आहे. आता तुम्हाला जेव्हा आपण एकवचन मध्ये ह मध्ये ऊची मात्रा जी आहे ती पहिली असणार आहे आणि त्याचप्रमाणे जेव्हा अनेक वचन असेल विभक्ती प्रत्यय लावत असताना आपल्याला दुसरा उकार तिथे द्यायचा आहे. ह्या उकारांमध्ये सुद्धा तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, नाही तर त्यावरनं सुद्धा तुमचे मार्क कट होऊ शकतात. दुसरं उदाहरण आहे, विद्यार्थी शाळेतून घरी परत आले. तर याच्यामध्ये शाळेतून विभक्ती प्रत्यय पंचमी विभक्ती ते आलेले आहे आणि एकवचन अनेक वचन होऊन असल्या कारणाने इथे शाळेतून हा प्रत्यय आलेला आहे. पुढील उदाहरण आहे, आई मंदिरातून घरी पोहोचली. आता इथे बघा, मंदिरातून अनेक वचन असल्या कारणाने इथे तून हा प्रत्यय आलेला आहे. पुढील उदाहरण आहे, तो शेतातून घरी परत आला. आता इथे बघा, तो सर्वनाम आहे, शेतातून कर्म आहे, आला हे क्रियापद आहे. शेतातून एकवचन पंचमी विभक्ती असल्या कारणाने इथे विभक्ती प्रत्यय तून लागणार आहे. पुढील उदाहरण पाहूया, रावण रावणाहून श्रेष्ठ रावणाहून श्रेष्ठ होता. इथे पण बघा, रावणाहून अनेक वचन ऊन हा प्रत्यय लागलेला, एक वचन पंचमी विभक्तीचं हून हे प्रत्यय इथे लागलेले आहे. पुढील उदाहरण आहे, लोकांनी नगरातून स्वच्छता अभियान सुरू केले. इथे सुद्धा कर्ता, कर्म आणि क्रियापद याचा प्रत्यय आपल्याला पाहायला मिळतो. नगरातून मध्ये पंचमी विभक्तीचे हून हे प्रत्यय लागलेले आहे. सातवं उदाहरण आहे, चोराने घरातून पळ काढला. या उदाहरणामध्ये सुद्धा बघा, घरातून एक वचन असल्या कारणाने इथे हून हे प्रत्यय लागलेला आहे आणि कर्ता चोर आहे, कर्म घरातून आहे आणि पळ काढला हे दोन वेगवेगळे क्रियापद आहेत. पुढील उदाहरण आहे, तो रस्त्यातून धावत आला. या उदाहरणामध्ये सुद्धा कर्ता सर्वनाम तो आहे, रस्त्यातून याच्यामध्ये बघा, रस्ता एक वचन असल्या कारणाने इथे हून हा प्रत्यय त मध्ये लावलेला आहे. धावत आला हे क्रियापद आहे. पुढील उदाहरण, राम माझ्यावरून उंच आहे. माझ्याहून पाहिजे त्या, हे चुकीचे झालेलं आहे. तर राम माझ्याहून उंच आहे. पुढील उदाहरण आहे, शेतीतून पांढरे सोने निघाले. तर इथे शेतीतून हे कर्त्याचे कार्य करत आहे, त्यामुळे इथे एक वचन हून हा पंचमी विभक्तीचा विभक्ती प्रत्यय लागलेला आहे. पुढील विभक्ती पाहूया आपण, षष्ठी विभक्ती. चा, ची, चे, चा, ची, चे, चे, च्या, ची. जेव्हा आपण वाक्यामध्ये संबंध, अधिकार, मालकी, स्वामित्व हे दाखवायचं असेल तेव्हा माझा, माझी, माझे, आमचा, आमची, आमचे अशा प्रकारचे आपण विभक्ती प्रत्यय लावतो. उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया षष्ठी विभक्तीचे उदाहरण. पहिलं, त्याचा सदरा पांढरा आहे. आता इथे त्याचा याच्यामध्ये सर्वनाम आलेला आहे आणि एक वचन असल्या कारणाने षष्ठी विभक्ती प्रत्यय चा येणार आहे. पुढील उदाहरण आहे, पवनची सायकल नवीन होती. पवन इथे नामाचं कार्य करत असल्याने ते एकवचन असल्या कारणाने एकवचन षष्ठी विभक्ती प्रत्यय ची असे येणार. पुढील उदाहरण आहे, तिचे अक्षर सुंदर आहे. आता इथे तिचे हे सर्वनाम आहे आणि एकवचन असल्या कारणाने इथे चे हे विभक्ती प्रत्यय लावण्यात आलेले आहे. पुढील उदाहरण आहे, शरदचा प्रथम क्रमांक आला. आता ह्या वाक्यामध्ये शरद हे काय आहे, नाम आहे, तर त्याचं एकवचन असल्या कारणाने आपण चा हे प्रत्यय तिथे लावणार आहोत. पुढील उदाहरण आहे, शरदच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसते.
तर ह्या उदाहरणामध्ये सुद्धा कर्ता हा महत्त्वाचा असल्या कारणाने शरद ह्या शब्दाबरोबर च्या हे प्रत्यय आपल्याला लावायचं आहे. म्हणजे षष्ठी विभक्तीचे च्या हे विभक्ती प्रत्यय इथे लागणार आहे. पुढील उदाहरण आहे माझा मित्र प्रामाणिक होता. तर इथे बघा माझा ह्या वाक्यामध्ये झा हे प्रत्यय सर्वनामाबरोबर लावलेलं आहे. पुढील उदाहरण पण त्याच पद्धतीचं आहे. माझा वर्ग स्वच्छ आहे. यामध्ये पुढील उदाहरण पण ते माझा देश स्वतंत्र आहे. तर या तिन्ही उदाहरणांमध्ये मा या सर्वनामाबरोबर किंवा मी या सर्वनामाबरोबर झा हे षष्ठी विभक्तीचे प्रत्यय लागलेले आहेत. आता आपण पुढील विभक्ती अभ्यासूया. पुढील विभक्ती आहे सप्तमी विभक्ती. सप्तमी विभक्तीचे विभक्ती प्रत्यय आहे त इ आ. तर यामध्ये त हे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कधी लागेल? जेव्हा आपल्याला कर्ता किंवा कर्मामध्ये स्थळ, जागा, ठिकाण कोठे आहे याचं उत्तर जेव्हा आपल्याला मिळतं तेव्हा आपण सप्तमी विभक्तीचे त हे प्रत्यय लावतो. त्याचबरोबर ई म्हणजे वेलांटी. तर इथे आपण दुसरी वेलांटी समजणार आहोत. मग दुसरी वेलांटी आपण कधी लावतो? तर जेव्हा आपल्याला वेळ, काळ, काल, केव्हा याचा प्रत्यय येतो तेव्हा तर आपण अशा प्रकारचे सप्तमी विभक्ती प्रत्यय लावत असतो. उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया. पहिलं उदाहरण आहे सचिन मैदानात खेळतो. तर आता इथे कर्म आणि क्रियापद हे महत्त्वाचं आहे. मैदानात हे कर्म आहे, खेळतो हे क्रियापद आहे आणि सचिन हा कर्ता आहे. मग सचिन कुठे खेळतो आहे? तर मैदानात. आणि मैदानात हे एकवचन असल्या कारणाने इथे एकवचनी सप्तमी विभक्ती प्रत्यय त आलेला आहे. आई घरात नाही या वाक्यामध्ये सुद्धा कर्ता, कर्म आणि क्रियापद. तर घरात यामध्ये घरात घर हे एकवचनी असल्या कारणाने इथे हे घर म्हणजे स्थळ किंवा ठिकाणाचा बोध होत आहे म्हणून इथे त हे विभक्ती प्रत्यय लावण्यात आलेलं आहे. पुढील उदाहरण आहे आम्ही सकाळी फिरायला जातो. आता इथे बघा सकाळी वेळेचा आपल्याला बोध होत आहे म्हणून याची दुसरी वेलांटी इथे लावलेलं आहे. पुढील उदाहरण आहे मुले चौकात नाचत होती. तर इथे चौक हा मूळ शब्द आहे. चौका हा त्याचे बदललेले सामान्य रूप आहे आणि त हा प्रत्यय आहे. तर हा सप्तमी विभक्तीचा एकवचनी प्रत्यय आहे. पुढील उदाहरण आहे रात्री शहरात पाऊस पडला. मुले अंगणात अभ्यास करीत होते. शेतकरी शेतात पोहोचला आणि शिक्षक वर्गात शिकवत होते. तर ह्या सगळ्यांमध्ये एकवचनी विभक्ती प्रत्यय त हे लावण्यात आलेले आहे. शहरात, अंगणात, शेतात आणि वर्गात. पुढचं विभक्ती आहे संबोधन विभक्ती. याच्यामध्ये याला बघा नावावरूनच आपल्याला कळत आहे की संबोधन म्हणजेच हाक मारणे. तर कोणाला तरी हाक मारली जाते, कोणाला तरी संबोधन केलं जातं तेव्हा हे विभक्ती असते. उदाहरणार्थ मुलांनो शांत रहा म्हणजे हाक मारलेले की नाही. घरातील पालक किंवा घरातील मोठी मंडळी किंवा शाळेमध्ये शिक्षक मुलांना एकत्र आवाज देतात की नाही. अनेक वचन मुलांनो अनेक वचन आहे तिथे. मुलांनो शांत रहा. तर ह्या वाक्यामध्ये संबोधन विभक्ती मुलांनो अशी आहे. पुढील उदाहरण आहे नागरिकांनो स्वच्छता राखो. याच्यामध्ये पण अनेक वचन आहे. आता संबोधन विभक्ती ह्या मध्ये विभक्ती प्रत्यय एक वचनामध्ये नसते, फक्त अनेक वचनामध्ये असते. म्हणून इथे बघा मुलांनो, नागरिकांनो, पाखरांनो, विद्यार्थ्यांनो, महिलांनो, शेतकऱ्यांनो, मित्रांनो, गरिबांनो हे सगळे अनेक वचन विभक्ती प्रत्यय नो. पुढील उदाहरण आहे पाखरांनो घरट्यात परत जा. तर याच्यामध्ये सुद्धा बघा नो हा विभक्ती प्रत्यय लावण्यात आलेला आहे संबोधन विभक्ती. पुढील आहे विद्यार्थ्यांनो शिस्त पाळा. आता इथे विद्यार्थी म्हणजेच एकंदरीत ते अनेक वचनच येतात आणि अनेक वचन संबोधन विभक्ती
प्रत्यय आहे नो. पुढील उदाहरण आहे महिलांना दागिने सांभाळा. महिलांनो दागिने सांभाळा. शेतकऱ्यांनो पीक घ्या. मित्रांनो सहकार्य करा. गरिबांनो मेहनत करा. मुलांनो गुरुजनांचा मान राखा. शिक्षकांनो विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या. तर हे इथे सगळे संबोधन विभक्तीचे हे उदाहरण आपल्याला सविस्तर रीतीने सांगण्यात आलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या ह्या भागामध्ये आपण विभक्तीचे नावं आणि त्यांचे प्रत्यय वेगवेगळ्या उदाहरणांच्या द्वारे आपण समजून घेतलेले आहे. विभक्ती प्रत्यय या व्याकरणाच्या घटकाचा पुढील भागामध्ये आपल्याला अजून सविस्तर अभ्यास करायचा आहे. तर आपण पुन्हा आता विभक्ती प्रत्यय या व्याकरणाच्या भागामध्ये पुढच्या भागामध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत. धन्यवाद.